साडेसाती म्हणजे काय? आपल्या पत्रिकेत 7.5 वर्ष शनी महाराजांच्या हातात असते ती. म्हणजे काय मागणं काय काय आपण करून आलोय. आता एखाद्याला 7.5 चांगली जाती आणि एखाद्याला 7.5 अशी जाती, जवळची माणसं सगळी तुटती ती. एवढा मानसिक त्रास होतो बरं का महाराज, की न भूतो न भविष्यतो एवढा मानसिक त्रास होतो 7.5. कुठलंच काम होत नाही, चंचल मन वगैरे राहतं किंवा निर्णय घेता येत नाही. ते कुठलं बिझनेसमध्ये अडथळा येणार, घरातली कुत्र्यागत बोलणार, नाना प्रकारच्या आपल्याला अडचणी येते त्या. आता 7.5 म्हणजे विषय काय? भूतकाळात आपण पहिलं काय करून आलोय, पहिलं काय लोन आहे ते आत्ता थोडक्यात काय शनी महाराज सांगतील, बाबा तुझं लोन असं असं आहे, ती सगळं पिळून टाक, नाहीतर मग पुढं काहीच होत नाही. शनी महाराजांनी कसं आहे, डिसिप्लिन नियमात राहिला की 7.5 सुद्धा तुमची प्रगती एकदम प्रॉपर, लखपती डायरेक्ट करोडपती एवढं तुम्हाला कष्ट करायला होते बरं का शनी महाराज. शनी महाराजांचा विषय असा आहे, तू कष्ट जर नाही केला तर तुला फळ पण नाही देणार, असा विषय. त्यामुळं 7.5 जर व्यवस्थित घालवायचे असेल का नाही, तर एक दोन उपाय म्हणजे काय आहे, ते तिळाचं तेल, एखादा हार किंवा फुलं त्यांना अर्पण करा. शनिवारचा उपास धरता आला तर चांगली गोष्ट आहे. फक्त नका आणि केस वगैरे काय कापू नका. शनिवारची उपास धरता आला तर चांगली गोष्ट आहे. आणि त्यांना तुम्ही वडील माना, वृंदावनला वगैरे जावा. महाराज काय भक्ती करते का नाही, अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय. आपण भक्ती काहीच करत नाही, नुसतं दिवा लावला, अगरबत्ती लावली म्हणून काय भक्ती झाली का? हे ना कुठलंच देव प्रसन्न होत, देवांचं दूध सुद्धा प्रसन्न होत नाही. साक्षात देव प्रसन्न व्हायला आपण काय संन्यस्त साधू साधना गुरुमंत्र नाही ते आपल्याकडे काहीच नाही. आपण साधी माणसं आहे. मग भक्ती पण तशी आपण केली पाहिजे. त्यांना वडील माना, हनुमान महाराजांनी तुम्ही भाऊ माना. त्यांना जाताना घरातनं बाहेर निघताना, दादा मी चालले, पप्पा मी चालले, असं असं काम आहे, माझ्यासाठी योग्य असेल तर करा, नसेल तर राहू देत. काय नाही, कारण त्यांची योजना काय असेल आपल्याला माहित नाही. ज्या वेळेला आपण पूर्ण निस्वार्थीपणे ज्या वेळेला आपण हे करतो, पूजापाठ करतो, उपासना करतो, त्यांना एवढं हे करतो, तरच आपल्याला 40 ते 100 दिवसात आपल्याला रिझल्ट जाणवतो. तुम्ही करून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. आणि 7.5 तुमची प्रगती कोणच रोखू शकत नाही. फक्त शनी महाराजांनी किंवा हनुमान महाराजांनी सांगा की बाबा की माझं असं मी कर्म करून आलोय, ठीक आहे, मला भोग पण द्या, फक्त वेगवेगळ्या मार्गाने भोग द्या. म्हणजे जसं वेगळं कर्म असेल तर आर्थिक रूपानं भोग येतील, मानसिक रूपानं, शारीरिक रूपानं भोग येतील, फक्त ती सहन करण्याची ताकद द्या. आणि जेवढं भोग आहे तेवढं लवकर मिटवा, म्हणजे जेणेकरून माझा पुढचा व्यवस्थित. आणि पुढं पण जर आपण तीच करत राहिलो तर मेलो म्हणून समजायचं. महाराज उचलून आपटते ते, तिथं काय विषय नाही. जवळची माणसं तुम्हाला सोडून जाणार, जवळच्या माणसाकडनं सगळ्यात जास्त त्रास होईल. आणि मलाच का त्रास, तर तुमचा हा भूतकाळ वाईट असतोय. ज्याला 7.5 चांगली जाते त्यानं समजायचं की आपलं कर्म कुठेतरी पहिलंच चांगलं आहे. आणि ज्याला लय त्रास होतो का नाही, त्यानं नालायकपणा पहिला कुठेतरी केलेला असतोय, म्हणून ही वाटायला आलेलं असतंय. काय नसते 7.5 म्हणजे काय एवढं पण वाईट नसते. फक्त एक सुधारायला चान्स असतोय. सुधरा, भक्ती करा आणि पुढे निघून जावा, विषय संपला. मला काय फायदा आहे ह्यात? मी व्हिडिओ टाकतोय, तुमचं चांगलं झालं तर कुठेतरी मला पण